ज्ञानेश्वरी ओवीच्या चिंतनामध्ये एक तरी ओवी अनुभवावी या मालिकेअंतर्गत आपण आज एक ओवी घेणार आहोत. माझे नाव सुरेश पंधारे. ओवी आहे, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची. ही ओवी आहे, ती दुसऱ्या अध्यायातली आहे आणि 62व्या श्लोकाचं निरूपण करताना ज्ञानेश्वरीमधील 321 ओवी आहे. आपण यथामती सद्गुरूंच्या कृपेने याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपण हे मानव शरीर धारण केले आहे. ते धारण केल्यामुळं त्यातली कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही आपल्याबरोबर आलेली आहे. 5 जी ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, ह्या ज्ञानेंद्रियामध्ये आपल्याला बाह्य जगताचे ज्ञान त्याद्वारे होते. प्रत्येक इंद्रियाचे विषय हे वेगवेगळे आहेत. डोळ्याने आपण पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने आपण गंधाचं ज्ञान घेतो, जिभेने रसस्वाद घेतो, जिभेने चव कळते, त्वचेने स्पर्श ज्ञान होते. आपण पूर्वी ऐकलेले, आपण पूर्वी पाहिलेले, आपण पूर्वी आस्वाद घेतलेला, आपण पूर्वी स्पर्शसुखाचा अनुभव घेतलेला, हे सगळे अनुभव आपण साठवून ठेवतो आणि त्याचं रूपांतर स्मरणामध्ये होतं, आठवणीत होतं. इथे माऊली 62व्या गीतेच्या श्लोकाचं निवेदन करताना असं म्हणतात की जरी हृदयी विषय स्मरती. जरी याचा अर्थ व्यापक आहे. त्याचा अभिप्रेत असलेला अर्थ आहे मनामध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये. कोणत्याही विषयाचं स्मरण केले की मन, चित्त अस्वस्थ होते, विचलित होते. बघा, आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. आपणाला विषय येतात, विषय त्रास देतात. आपण विषयात कायमच गुंतून जातो, त्याचे वेडही लागते. मग आपल्याला ह्यात परमार्थाचे विस्मरण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. गंमत अशी आहे, हे निसंगाही आपजे संगती याचा अर्थ ज्यांनी निसंगाची अवस्था प्राप्त केली आहे ना, विषयापासून ते खूप दूर गेलेत, किंबहुना अलिप्तच झालेत, आता त्यांना विषयाची बाधा होत नाही. अशाही संत पुरुषाबद्दल ही ओवी असे म्हणते की त्यांनाही या संघाची बाधा होते, होऊ शकते. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. भल्या भल्यांना विषयाचं स्मरण आणि हे त्रास, यातून माऊलींना हेच सुचवायचंय की त्यांना सुद्धा विषय सुटणार नाही. विषयामुळे होणारी अभिलाषा त्यांनाही सुटणार नाही, हे यातून माऊलींना सुचवायचं आहे. मग त्यांना सुद्धा या विषयामुळे अभिलाषा होईल, त्यांना सुद्धा कामना होईल, त्यांना सुद्धा इच्छा होईल, त्यांना सुद्धा विषय भोगण्याची वासना निर्माण होऊ शकते. विषय हे खूप पॉवरफुल असतात, खूप प्रबळ असतात. त्यांच्या प्रभावामुळे उच्च प्रतीचे मुक्त अवस्था प्राप्त झालेले संत महात्मे यातून सुटणार नाहीत. मग आपल्यासारख्या माणसांची काय अवस्था होईल हे सांगणे न लगे. हे बघा, वेद महर्षी म्हणजे व्यास मुनी एकदा हाच विषय शिष्यांना समजावून सांगत होते. जैमिनी ह्या शिष्याला हे पटले नाही. एखाद्या विषयापासून निवृत्ती घेतलेली अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या महात्म्यात विषय कसे काय छोडू शकतात, हे अशक्य आहे असं, म्हणजे निसंगाला संग होणे असंभव आहे, ऐसे जैमिनीने मत मांडले. एक दिवस काय झाले, जैमिनीला एकदम पहाटेच कोणीतरी आपल्या पर्णकुटीमध्ये स्वच्छ कसे काय कोणीतरी स्वच्छ करते असं भासले किंवा समजले सुद्धा. त्याच्यानंतर त्याने काय केलं, 2-3 दिवस पाहतो तर आपली सकाळची नित्यकर्मे होण्याच्या अगोदर पर्णकुटी जी आपली आहे ना, एकदम स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ दिसू लागली.
त्यावेळेस ते दिवस पावसाळ्याचे होते, त्यामुळे बाहेर पाऊस पडत असताना जाणे शक्य नव्हते. पहाटेच्या अंधारात एकदा काय झालं, एक पावसाने भिजलेली ओलेती सुंदर तरुणी पर्णकुटी साफ करताना जयमुनीने पाहिली. त्या तरुणाला ते म्हणाले, पण एवढ्या पावसात बाहेर जाण्यापेक्षा पर्णकुटीत थांबा, पाऊस थांबल्यावर आपण जाऊ शकता. ती खूप संकोचली, लाजेने एका कोपऱ्यात जाऊन बसली. जयमुनी तिच्याशी संवाद करू लागले. जे ते मोहक सौंदर्य पाहून त्या स्त्री सौंदर्याचे त्यांना नवल वाटू लागले. एखादी सुंदर स्त्री पाहून त्यांच्या मनामध्ये तिच्याशी बोलण्याची इच्छा निर्माण झाली. आपण कोण आहात, कुठून आलात, असे औपचारिक बोलणे त्या युवतीशी जयमिनी करू लागले. खरं म्हणजे जयमिनीला तिला स्पर्श करावे की काय असं वाटणार इतक्यात त्या तरुणीने काय केले, आपले स्वरूप प्रकट केले. खरं म्हणजे ती तरुणी नव्हतीच. ते कोण होते माहित आहे? अहो, ते होते सद्गुरू व्यासमुनी. जयमुनीला मग कळून चुकलं की विषय संत महात्म्यालाही विचलित करू शकतात. म्हणजे माऊलींच्या ह्या ओवीची पुष्टी हा दृष्टांत आपल्याला सांगून जातो. निसंगाही अपजे संगती. त्यानंतर मोह तर होतोच, इच्छा तर होतेच, अभिलाषा तर निर्माण होतेच. आणि म्हणून साधक हो, विषयांना बहिर्मुखता असावी लागते किंवा असतेच, पण त्यांना आपण बाह्य विषयाकडे ओढण्यापेक्षा अंतर्मुख करावे लागते. हे खरं अवघड आहे. ही पुढची पायरी आहे. आपल्याला अवघड निश्चित आहे, पण प्रत्येक ज्ञानेंद्रियाला वेगवेगळे पारमार्थिक वळण द्यावे हेच खरे. हे पहा, संत तुकाराम महाराजांचा अभंग आम्हाला सर्वांना परिचित आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, कानाला सुद्धा विठोबाचे गुण ऐकू द्या. थोडक्यात संत तुकाराम महाराजांनी आपले हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियाला प्रत्येक त्याचा जो विषय आहे तो विषय कुठे गेला, विषय तो झाला त्यांचा नारायण. त्यांचा विषय पूर्ण ज्ञान एकरूप झाला, तो विठोबाच्या चरणी झाला, परमात्म्याच्या चरणी झाला. म्हणजे विषयांचं काय म्हणतात माहिती का, स्वाध्याय प्रणती दाता पांडुरंग आठवले असं म्हणतात की विषयाचं उदात्तीकरण करायला आपण शिकलो. विषय तर आहेच हो, प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. ते विषय आणि ते इंद्रिय हे काही एकमेकापासून दूर राहूच शकत नाही, तो त्यांचा स्वभाव आहे. म्हणून विषयांचं उदात्तीकरण करावं. डोळ्यांनी काय पाहावं, काय पाहू नये याचे तारतम्य पाहिलं पाहिजे. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. विठ्ठलाच्या रूपात पाहण्यात जे सुख आहे ते डोळ्यांना द्यावं लागेल. संत नामदेव महाराजांचा आमच्या सर्वांच्या परिचयाचा एक अभंग आहे, तो तुम्हालाही माहित आहे. तो कशा करता घेतोय बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. पण आपली अवस्था नामदेवरायांनी पाहिली आणि मग ते काय म्हणतात, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा, विषय सुखा. नामदेवरायांना तुमच्या आमची या अवस्थेची कल्पना चांगली झाली, म्हणजे विषय हे इतके आपल्याला प्रिय आहेत की आपल्याला परमार्थाची गुढी लावायला ते बाधक आहेत. म्हणून विषयांचे जे केंद्र आहे, विषयांचं जे ध्यान केंद्र आहे, विषयांचं जे इप्सित आहे ते
आपल्याला बदलावं लागेल हा त्याचा अर्थ आहे. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता, तो आपल्या सर्वांना हे माहित आहे. जड जवाहीर दागिने सर्व पाठवलं. ते पाहून तुकाराम महाराजांनी पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी पाईकचे अभंग 9 आहेत असे त्यांनी ते लिहून पाठवले महाराजांना. अरे आम्हाला याचं काय करायचं, आम्हाला ह्या जड जवाहीर सोनं याचं काय करायचं, आम्हाला जे आहे ते विठ्ठलाच्या समर्पणासाठी आमचा जो देह आहे तो फक्त विठ्ठल आणि विठ्ठलाच्या साठीच जातो, याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही नको. त्याने तो नजराणा परत केला. अशी वृत्ती आपल्याला तयार करावी लागेल. त्याला उपासनेची पायाभरणी करावी लागेल, निश्चय करावा लागेल, दृढनिश्चय करावा लागेल, मनाचा संकल्प करावा लागेल. म्हणजे आपला सुद्धा अवस्था विषय तो त्यांचा झाला नारायण ही जी आहे ना अवस्था, ती अवस्था खूप म्हणजे विषय पूर्ण नारायण स्वरूप होणे ही माझ्या मताप्रमाणे खूप शेवटची पायरी आहे. आपल्याला हळूहळू हळूहळू विषयापासून दूर होण्याचं जे तंत्र आहे ते तंत्र विकसित करावं लागेल. आता पहा, याकरता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. एकदा काय झालं, रामकृष्ण परमहंस नदीच्या किनारी बसले होते. नदीमध्ये ते खडे आणि पैसे असे टाकत होते. एका बाजूला दगडांचे जे खडे होते त्याचा ढीग होता, एका बाजूला पैशांची नाणी होती त्यांचा ढीग होता. ते काय करायचे, एक पैसा टाकला की म्हणायचे हा पैसा आहे, खडा टाकला की म्हणायचा हा दगड आहे. नंतर काय म्हणायचे माहितीये, नंतर म्हणायचे हा पैसा टाकताना म्हणायचे हा दगड आहे, दगड टाकताना म्हणायचे हा पैसा आहे. तुमच्या माझ्यासारखा एक जण इथून चालला होता. इथून चालताना त्यांनी पाहिलं, अरे हे पैशाला दगड, दगडला पैसा, हे काय चाललंय. तिथं थांबला. रामकृष्ण परमहंसांना विचारलं, महाराज आपण हे काय करत आहात. ते खूप छान उत्तर दिले. म्हणाले, अरे पैसा आणि सोने यातला भेद मी नाहीसा करतोय. पैसा आणि सोने आणि दगड आणि खडे हे एकच आहेत माझ्या दृष्टीने, परंतु त्यासाठी मला पैसा आणि दगड यातला जो भेद आहे तो भेद नाहीसा करायचा आहे. मग ते नाहीसा करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे ज्यांनी बघा, ज्या रामकृष्ण परमहंसांनी इच्छित देवतांचे दर्शन घेतले असं म्हणतात, त्यांना अशा प्रकारचे विषय आपल्याला त्रास देऊ नयेत यासाठी असा हा प्रयोग करावा लागतो किंवा लागला होता. मग तुमच्या किंवा माझ्यासारख्या सामान्यांना किती प्रयत्न करावे लागतील त्याचं चिंतन करा, याचे मंथन करा, याचा त्या ओवीचा अभिप्राय समजून घ्या. बघा, मला आवडलेला एक छान अभंग आहे तुकाराम महाराजांचा, त्याचं थोडंसं चिंतन करू आणि ह्या ओवीचं चिंतन मग आपण थांबू. बघा, तुकाराम महाराजांचा मला आवडलेला जो अभंग आहे तो असा आहे, मज इंद्रियाचे लागले भांडण, कान म्हणती रसना झाली, हात पाय भाळ म्हणती पडला दुकाळ, तुका म्हणे नारायणा वासना ते यांची पूर्वी आता. तुकाराम महाराज विदेही अवस्थेतल्या अभंगाचं हे वर्णन आहे. स्वतः त्या देह आणि तुकाराम महाराज हे अलिप्त झालेले आहेत आणि विठ्ठलाच्या चरणी
असा भाव व्यक्त करतायत. माझी इंद्रिय आता कशासाठी भांडतायत? कान म्हणती रसना ध्याली. आता रसना म्हणजे जीभ, ध्याली म्हणजे पवित्र झाली, गोड झाली. कशामुळं? नामस्मरणामुळे. पण कान म्हणतात मला काही त्याचं भाग्य मिळालं नाही. आता कानांनी काय ऐकलं नाही का? पण तरीही कान तक्रार करते. हात पाय भाळ म्हणती पडला दुकाळ. अहो तुमचं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तरी नामस्मरण, कान ऐकतात तरी, पण हात पाय आणि कपाळ म्हणते आम्ही पंढरीच्या वाटेला कधी जाऊ, आम्ही पंढरीच्या वाटेला पायी पायी कधी जाऊ. पाय 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 वाटेने जाऊ म्हणजे पाय पवित्र होतील. हात दर्शन घेऊ म्हणजे आम्ही पवित्र होऊ. भाळ म्हणजे कपाळ, विठ्ठलाच्या चरणी कपाळ ठेवलं म्हणजे मग आम्ही काय करू? काय करू? मग आम्ही आमची सर्व इंद्रियातली जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत ते पवित्र होती. म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितले की वासना ते यांची पूर्वी आता. म्हणजे थोडक्यात त्या सगळ्या इंद्रियांची वासना विठ्ठल स्वरूप झालेली आहे. आणि ह्या विठ्ठल स्वरूपाच्या वासनेचं आपल्याला जे करायचं आहे ते काय करायचं की इंद्रियांना आपली सर्व कर्म करताना काय पाहू नये, काय पाहू नये, काय ऐकू नये, कशाचं सुख घ्यावं. रूप वाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या संत ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध अभंगाच्या प्रमाणे आपल्याला नेहमी ध्यास लागावा, तो फक्त विठ्ठलाचा लागावा, तो फक्त परमार्थाचा लागावा. आणि म्हणून ही जी ओवी आहे ह्या ओवीचं चिंतन करताना आपल्याला असं पाहायचं आहे की बघा ओवी काय आहे पुन्हा बघतो. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, संगे मनकटी मूर्ती अभिलाषाची. याच्यातून जे तयार होतं, जी अभिलाषा निर्माण होते, जी इच्छा निर्माण होते, जी आकांक्षा निर्माण होते, जी वासना निर्माण होते, ही वासना अतिशय त्रासदायक आहे. माऊलींनी एका ठिकाणी म्हटले विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, विषय तो गोडू जीवाची चाहला. काय करावं सांगा? खरं म्हणजे परमार्थ हा गोड आहे, म्हणून तर नामदेवराव अमृताहूनही गोड म्हणतात ना. पण लागतो तो आपल्याला कडून, आपल्याला आळस येतो, आपल्याला बैठक नाही, साधना नाही, नामस्मरण नाही, जप नाही, आपल्याला त्याचा कंटाळा येतो किंवा सातत्य टिकवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. आणि मग हे जे आहे ते आवडण्यासाठी, त्याचं नियमन करण्यासाठी आपल्याला खूप मोठी बैठक करावी लागेल. ह्या ओवीचं चिंतन करताना आता मला एक आठवलंय म्हणून सांगतो. मंगळवेढ्याच्या श्यामा नायकणीची जी मुलगी आहे कान्होपात्रा, अतिशय सुंदर होती, रूपवान होती. जेव्हा जेव्हा पंढरीच्या वारीचे वारकरी तिच्या त्या घराच्या रस्त्यावरून जायचे त्यावेळेस ती आईला म्हणायची, आई मी जाऊ का? नायकीन श्यामला म्हणायची, अगं बाई आपला नायकिणीचा धंदा, लोकांना रिझवायचा, लोकांचं नृत्य करायचं, गाणी म्हणायची, हाच आपला पडिजात धंदा आहे. विठ्ठल नामाचं वेळ लावून कसं चालेल आपल्याला? पण जेव्हा 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 असे वारकरी विठ्ठलाचा गजर करायचे तेव्हा तेव्हा ही कान्होबा त्या मेळाव्यात जाऊन विठ्ठलाचं भजन करायची हो. एक दिवस बिदरच्या सरदाराला कळलं की ही एक सुंदर रूपवान अशी कान्हा या घरात राहते. त्यांनी हुकूम सोडला आणि तिला यायला सांगितलं. तिने काय केलं? तिने सांगितलं मी जरूर येते, पण मला एक वेळ माझ्या पंढरीचं दर्शन घेऊ द्या, मला एक वेळ माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या. मग जिने आयुष्यभर नामस्मरण केलं, जिने आयुष्यभर विठ्ठलाचा धावा केला
ती कान्होपात्रा शेवटी विठ्ठलाच्या चरणी तिचे देह सोडला आणि त्या कान्होला ती विठ्ठलाच्या चरणी पात्र झाली म्हणून कान्होपात्रा झाली. आपल्याला कान्होपात्रा व्हायचंय का? आपल्याला संत मीरा व्हायचंय का? आपल्याला संत तुकाराम व्हायचंय का? संत नामदेव व्हायचंय का? ही खूप उच्च अवस्था आहे. परंतु आपल्याला कमीत कमी याच शरीरामध्ये राहून, याच देहात राहून, याच प्रपंचात राहून विषय हे नियमित करायचे आहेत. विषयांचा आस्वाद घेऊ नका असं कोणीही सांगितलं नाही. अहो, नाथांनी गृहस्थाश्रम केलाय, संत तुकारामांनी गृहस्थाश्रम केलाय. ह्या सगळ्यांनी गृहस्थाश्रम करून, संसार करून परमार्थ केलाय. नुसताच परमार्थ केला नाही, उच्च कोटीचा परमार्थ केला. आम्हाला सर्वांना उपदेश करून सगळ्यांना शहाणे करून सोडले. अशी ही संत मंडळी आहेत. आपल्याला विषय नियमित करावेत. अतिशय कमी प्रमाणात विषयांचं सेवन करावं. अतिशय कमी प्रमाणात सुख घ्यावं. मग ते विषय असो, मग ते विषयाचं असो, कामनेचं असो, स्पर्श सुखाचं असो, दृष्टीचं असो, ऐकण्याचं असो, घ्या. त्याचा तो आनंद घ्या, जरूर घ्या, पण ते नियमित करा. एवढंच या कवीच्या चिंतनातून आपण समजून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. असंच एका दुसऱ्या ओवीचं चिंतन करण्यासाठी पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.